सध्याची राज्याची आकडेवारी 140 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि या 140 जागांमध्ये महायुती शतकाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। 99 जागांवरती महायुतीची आघाडी आहे, ज्यामध्ये भाजप अर्धशतक पार करण्याच्या तयारीत आहे। 48 जागांवरची आघाडी भाजपची, एकट्या भाजपची आहे। शिवसेना 26 तर अजित पवारांची राष्ट्रवादी 22। त्यामुळे ज्या स्ट्रॅटेजीचा सातत्याने लोकसभेनंतर उल्लेख होत होता, एक महायुती 100 पार गेलेली आहे, 101 सगळ्यांनी, म्हणजे इथे सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत केलेले आहे। जे महायुतीचे प्रवक्ते किंवा प्रतिनिधी इथे आलेले आहेत, 101 सेंचुरी झालेली आहे महायुतीची। पण महाविकास आघाडी बरीच पाठीमागे विशाल, 34चा आकडा महाविकास आघाडीचा। त्यामुळे एवढी गॅप जी आहे किंवा हा जो फरक दिसतोय तो कितपत भरून निघेल हे बघायला पाहिजे। पुन्हा एकदा 11 वाजण्याची वाट आपल्याला बघायला पाहिजे ज्ञानदा। पण तुर्तास महायुतीने 100 जी ती पार केलेली आहे, ज्यामध्ये भाजप 48, शिवसेना 26, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 24। महाविकास आघाडीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 34 जागांवर त्यांची आघाडी आहे, ज्यामध्ये काँग्रेस 16, शिवसेना उभाटा गट 6 जो अजून सिंगल डिजिट वरतीच आहे, एक अंकीवरतीच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागांवर आघाडी दिसते, त्यामुळे ही आघाडी पिछाडी। विशाल, आपल्या प्रेक्षकांना आपण हे सांगणं गरजेचं आहे। इतर चॅनलच्या तुलनेत ते जेव्हा बघत असतील आपलं चॅनल, तेव्हा लक्षात येईल त्यांना की बाबा इथं आकडे का कमी दाखवले जात आहेत। तर पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही सातत्याने हे सांगतोय, हे आकडे विश्वासार्ह आकडे आहेत, जे ऍक्च्युअल आकडे आहेत ते आहेत। वाढवून पहिल्या तासाभरात प्रेक्षक संख्या आपल्याकडे वाढवणं हे आम्ही करणार नाही असं ठरवलेलं आहे। आकडे सावकाश तुम्हाला दिसली, पण ते आकडे विश्वासार्ह आकडे असतील हा आमचा विश्वास आम्ही तुम्हाला देतोय। पण आता ज्या प्रकारचे हे आकडे समोर आलेले आहेत, यातून एक ट्रेंड जो दिसतोय त्यानुसार शतक पूर्ण केलेलं आहे महायुतीनं। महाविकास आघाडी अडखळते असं दिसतंय। मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, 180 पर्यंत तुम्ही कसे पोहोचणार? आणि मला खरं तर गोपाळ तिवारी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। गोपाळ तिवारीजी, माझा आवाज पोहोचतोय? माफ करा, खूप उशिरा येतोय तुमच्याकडे, ब्रेकिंग सतत येत आहेत। निराशा झाली या आकड्यांनी तुमची सुरुवातीच्या वेळेस तरी आता? नाही, बिलकुल नाही विलासजी। महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे। ही महाराष्ट्राची भूमी, संतांची, वीरांची, समाज क्रांतिकारांची भूमी आहे आणि आतापर्यंत महाराष्ट्रात साधारण 12 ते 13 काँग्रेसने सरकार दिलेले आहे। त्यामुळे याच्यामुळे चिंता करायची कारण नाही, कारण मागच्या वेळेला असंच झालं होतं। आपण जर मागचे लोकसभेचे काही एक्झिट पोल पाहिले तर असंच उलट चित्र दिसलं होतं, परंतु प्रत्यक्षात निकाल वेगळे आले। त्यामुळे आता जर काही बघितलं तर ही महाराष्ट्रातली जनता ही 100% महाविकास आघाडी सरकारला निवडून देईल याविषयी आमच्या मनात ठाम आत्मविश्वास आहे, हे पुन्हा सांगतो। आणि आपल्या सत्यशोधक आणि वास्तवदर्शी पत्रकारितेचं खरोखर अभिनंदन करतो, कारण आपण वारंवार सांगतात। आणि त्याचबरोबर याच्यातनं हे अधोरेखित होतंय की काही माध्यमं सत्य लपवतात, फॅब्रिकेटेड देतात, कारण त्यामुळे ती माध्यमांची जबाबदारी पार पाडली नाही। बर, गोपाळ तिवारीजी, आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ती म्हणजे अशी की येवल्यातला छगन भुजबळ यांची पिछाडी अजूनही कायम आहे आणि त्यांच्या विरुद्ध म्हणजे छगन भुजबळ हे 1300 मतांनी, म्हणजे थोड्यापूर्वी आपण 115 मतं म्हटलो होतो, पण आता 1300 मतांनी ते पिछाडीवरती आहेत। शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांची आघाडी आता या क्षणापर्यंत कायम असल्याचं आपण बघतोय। आश्चर्यकारक मी पुन्हा एकदा याच्यासाठी म्हणतो, कारण बघा जे पडद्यावर आकडे दिसत आहेत आणि आम्ही पुन्हा सांगतोय फॅब्रिकेटेड आकडे नाही आहेत, जे वस्तुस्थितीला धरून आकडे आहेत, वास्तव आहे तेच आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि शिवसेना 26, हा जो इतका मोठा डिफरन्स आहे, तर हे तुम्हाला अपेक्षित तरी होतं का इतका मोठा डिफरन्स? नाही पहा, काय माहिती, आता माझी सुद्धा ही 5वी-6वी निवडणूक मी बघते चॅनल्सवर सुरू झाल्यापासून। जेव्हा एका फेरीमध्ये, आता तशा फेऱ्यांमध्येच मतमोजणी होत असेल, तर एका फेरीमध्ये समजा एक 20,000 किंवा 30,000ची जी काही फेरी असेल, ती पूर्ण फेरी कव्हर करून जेव्हा लीड वाढतो त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की हा उमेदवार आता नक्कीच विजयी होणार आहे। त्याच्यामुळे आता मला स्वतः वाटतं की थोडं तरी आपल्याला हळूहळू, मी असं घाई नको आपण, पण हळूहळू तरी हे दिसतंय की कल तुमच्या बाजूने आहे। नाही, मला मी आपल्याला विनंती केली होती की हे कल फक्त पोस्टलचे नाही आहेत, पोस्टल नाहीयेत, तसं असेल तर कितवी फेरी असेल हे आता ही कुठे 4थी फेरी आहे, कुठे 5वी आहे, कुठे 2री आहे, पण आता पोस्टल संपलं, आता 4थ्या-5व्या फेरीचे जवळपास आपण हे आकडे देतोय, कारण 4000-5000 जी लढत पिछाडी आघाडी दिसते ना, ते त्यामुळे आता ते जे कल आहे ते अगदी भरभरून यश दिसतंय। परंतु मला असं वाटतं की कधी घाईघाईने त्याच्यावरती रिॲक्शन देण्यापेक्षा आपण थोडंसं वेट अँड वॉच करावं, कारण माझा श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास आहे।
श्रद्धा आणि सबुरी बऱ्याच जणांना शेवटचे निकाल हाती येईपर्यंत यावेळेला ठेवावी लागणार आहे. शतक पार केलेलं आहे महायुतीनं कलांच्या बाबतीत. 109 जागांचे कल हाती आलेले आहेत, ज्यापैकी 54 जागांवरती भाजप आघाडी घेते. दमदार कामगिरी महायुतीची. शिवसेना 27 जागांवर आघाडीवर, त्याखालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. पण इथे महाविकास आघाडीची परिस्थिती थोडीशी बिकट पहिला कलांच्या बाबतीत आपल्याला दिसते. काँग्रेसनं 17 जागांवरची आघाडी टिकवलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष केवळ 4 जागांवरती आघाडी, आणि त्यातली 1 जागा तर आदित्य ठाकरेंची आहे. आदित्य ठाकरे त्यांच्या घरातली जागा आहे. वरुण सरदेसाई पिछाडीवर आहेत, कारण झिशान सिद्दीकी सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर असल्याची अपडेट आलेली होती. आणि दुसरीकडे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 11 जागांवरची आघाडी. म्हणजे इथे महाविकास आघाडीमध्ये जर काँग्रेस खालोखाल कुणाची कामगिरी आहे तर ती शरद पवारांच्या पक्षाची, आणि तिकडे महायुतीमध्ये भाजप खालोखाल शिवसेनेची सर्वात मोठी कामगिरी. पण विलास, तू म्हणालास तो डिफरन्स खूप विजिबल आहे. शिंदेची शिवसेना 27 जागा, ठाकरेंची शिवसेना 4 जागा, आणि विजिबल तो सुद्धा आहे. दोन्ही हा खरी शिवसेना कोण. पण खरंच तुम्हाला असं वाटतं की लोकसभेचा जो ट्रेंड आपल्याला दिसला होता, लोकसभेला आपल्याला महाराष्ट्राचा ट्रेंड ना सुरुवातीच्या 11 वाजताच कळलं होतं की महायुतीचं पाणीपत होणार आहे. हे पहिल्या ट्रेंडमध्ये कळलं होतं. आता तो ट्रेंड बदललेला दिसतोय आपल्याला. बदललेला दिसतो. हा, म्हणजे आत्ताचे जर का हे बघितले आकडेवारी, तर हे बऱ्यापैकी लोकसभेसारखं आता विधानसभेत नाही आहे. तो इम्पॅक्ट आता दिसत नाही. विधानसभेचं समीकरण वेगळं. पोस्टल नाही सर, ईव्हीएम लागलाय सर. एक ईव्हीएम चालू झालं. हे मॅक्झिमम कर्मचाऱ्याचं असतं. नाही, पोस्टल संपलं आता. नाही, बऱ्यापैकी याचं लिडिंग जे तुम्ही दाखवताय ना, पोस्टलचं आहे, कर्मचाऱ्याचं आहे. कर्मचारी आदित्य ठाकरे केवळ 308 मतांनी आघाडीवर आहेत. अगदी काटेकी टक्कर वरळीमध्ये आणि परळीमध्ये सुद्धा. परळीतलं काय चित्र? धनंजय मुंडे आघाडीवरती, तिकडे संजय शिरसाट पिछाडीवर आहेत. पण केवळ काही 100 मतांनी वरळीमध्ये आदित्य ठाकरे सध्या आघाडीवरती आहेत. मनसेचं आव्हान आहे, शिवसेनेचं आव्हान. कालीचरण महाराजांनी संजय शिरसाट यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन जरांगेंच्या बद्दल जे वक्तव्य केलं होतं ना, ते वक्तव्य त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. भलेही संजय शिरसाट नंतर जाऊन जरांगे पाटलांकडे गेले, पण जो मेसेज जायचा तो गेला, आणि कदाचित त्याचा एक मोठा फटका बसू शकतो. हा, देवेंद्र फडणवीसांचं वाक्य इथं कोट करतो की शरद पवार हा फॅक्टर आहे, आणि आता जरी हे प्रायमरी निकाल आपल्याला दिसत असले तर पुढच्या काही काळामध्ये यामध्ये नक्की आपल्याला बदल दिसून येईल. हे 100% सत्य आहे. अजून बहुतांश फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे या पहिल्या फेऱ्यांमध्ये हा सगळा अंदाज बांधणं मला असं वाटतं चुकीचं ठरेल. त्यामुळे वेट अँड वॉच थोडा. अजितदादांना कमी लेखलं, खरं सांग. अजिबात कमी लेखायचं कारण नाही, पण एक गोष्ट मी प्रामुख्याने नमूद करून सांगतो की अजितदादांच्या कामाबद्दल, त्यांच्या याच्याबद्दल दुमत नाही, पण अजितदादा करण्यासारखे आहेत, पण ते दुर्योधनाच्या सोबत असल्याने अडचण आहे. सगळ्यात मोठी अडचण ती आहे. काय दुर्योधन कोण? काय कर्णाच्या विजयाचा फायदा जर दुर्योधनाला होत असेल, त्यांनाच माहित असेल ते कोण. कर्णाच्या विजयाचा फायदा दुर्योधनाला होत असेल तर मग त्यांना हरवणं ही कृष्णनीती असली पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने आहे की अजितदादांनी या वयामध्ये पवार साहेबांना सोडणं ही सगळ्यात मोठी, आम्हाला नाही महाराष्ट्राला लागलेली सगळ्यात मोठं झालेलं दुःख आहे. बरं, 2-2.5 वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या काही राजकारणाच्या इतिहासामध्ये पहिलाच घडलेल्या नाहीयेत. या अगोदर अनेक वेळा त्या घटना घडलेल्या आहेत, आणि त्या घटनांची पुनरावृत्ती आता झालेली. त्याच्यामुळे दादांना कायम अपराधाच्या भूमिकेमध्ये पाहणं आणि ते विरोधकांनी दाखवणं हा सगळ्यात महिला अजेंडा त्यांचा होता, कारण की त्यांना दुसरा ब्लेम करण्यासारख्या गोष्टी नव्हत्या. आम्ही काय म्हणायचं, 2019ला दुर्योधनाला पाठिंबा दिला होता ना, विचार 2014ला असं म्हणायचं. अध्यात्म काढायचं बसलो तर लय अध्यात्म आहेत. मग याच्यात घटोत्कच कोण, जयद्रथ कोण, तुमचा कर्ण कोण, शकुनी कोण, हे सगळंच कळायला लागेल. महाभारत, पण महाभारताचा आजचा विषयच नाही आहे. पण असं का हो, तुम्ही जे करता ती चाणक्य नीती असते आणि हे करतात ते गद्दारी असते, असं कसं? असं बिलकुल. नांदगाव बद्दल बोलायला हवं. नांदगाव मधनं सुहास कांदे यांनी आघाडी घेतलेली आहे. मोठी आघाडी. सुहास कांदेंनी 8000 मतांनी त्या आघाडीवरती आहेत. त्यामुळे कठीण आहे ही आघाडी जी आहे ती. कांदेंचा वांदा करायचा म्हणून मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भुजबळ तिथे गेलेले होते, आणि ही इतकी अटीतडीची लढत करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. 8000 मतांची आघाडी म्हणजे मोठी आघाडी. जे बेलापूर साहेबांना जे वाटतं ना की बॅलेट बॅलेट बॅलेट, तर हे बॅलेटचे 8000 आकडे असू शकत नाही ना. मुद्दा मी केलाच नाही अजून
बायलेटमध्ये काय झालंय की पोस्टल बायलेटमध्ये जे हे जे सरकार असंविधानिक होतं हे तर तुम्हाला माहित आहे. हे सरकार असंविधानिक होतं. ऐका ना, संविधानिक सरकार चालवलं निर्णय त्याचा. असं काय एक मिनिट आणि हे पोलीस जे असतात कर्मचारी या जबरदस्तीने या लोकांनी मतदान करून घेतलंय. त्याच्यातले 50-80% मी अजून ईव्हीएम वर यायचंय तुम्हाला. अरे पोलिसांवर आलात तुम्ही. अरे पोलीस शिपाई जे काही कर्मचारी आहे ना त्यांच्यावर दबाव टाकून यांनी मतदान करून घेतलेलं आहे. पहिला आरोप आला दबाव टाकून कर्मचाऱ्यांना मतदान करून घेतल्याचा. यांनी सोयीची उत्तरं ठरवून ठेवलेली आहेत. आता जर निकाल महायुतीच्या बाजूने आला तर हे म्हणतील ईव्हीएम सेट होता. आता जर बारामती जिंकली तर म्हणतील की अजित दादांना निवडून आणणं. साधारण कधीपासून सुरू होईल ईव्हीएम हे यांनी हे आता ट्रेंड आता हा अंतिम नाही. निकालानंतर बघा तुम्ही कसे समीकरण बदलतात त्यांच्या बोलण्यात. कोकणाच्या